श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकच्या कोकणगाव येथील शेतकरी वसंत घोडके यांच्यासोबत कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला. तब्बल 5.5 कोटींचा जमीन विकूनही त्यांची कर्जमुक्तता करण्यात आली नाही. उलट कर्ज कायम ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. समता नागरी पतसंस्थेकडे गहाण ठेवलेल्या 2 जमिनीवरून घोडके यांनी सुमारे 6 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र विलंबानं कर्जफेड झाल्यानं पतसंस्थेने कलम 101 अंतर्गत वसुली दाखले काढलेले होते. त्यानंतर घोडके यांनी 3.5 कोटी करून खाते नियमित केलं, तरीही संस्थेनं जुने दाखले मागे घेतले नाही. याच दरम्यान 2020 मध्ये संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश कोयटे यांनी घोडके यांची जमीन तृतीय पक्षाला 5.05 कोटींना विकली. सर्व कर्ज मिटू, कोणतीही कारवाई होणार नाही असं आश्वासन देऊन कोयटे यांनी घोडके यांची सही घेतल्याचा आरोप आहे. मात्र 2025 मध्ये जिल्हा उपनिबंधकांकडून पुन्हा वसुली नोटीस येताच हा संपूर्ण प्रकार उघड झाला. खात्याचा उतारा तपासल्यावर जमीन विक्रीची रक्कम कर्ज खात्यात जमा केलीच नव्हती स्पष्ट झालं. या सर्व प्रकरणात चेअरमन, अधिकारी आणि जमीन खरेदीदार यांनी संगनमत करून कोट्यावधींची फसवणूक केल्याचा ठपका घोडके यांनी ठेवला. अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्यात कलम 420 आणि 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळगाव वसवंत पोलीस स्टेशनला वसंत घोडके यांनी जी फिर्याद दाखल केली त्यानुसार 420चा गुन्हा दाखल आहे आणि सध्या गुन्हा तपासावर आहे. तपास चालू आहे. यामध्ये आता अजून तपास चालू आहे, त्यामुळे डिटेल आम्ही तुम्हाला लवकरच कळवू यामध्ये काय असेल तर. पतसंस्थेमध्ये त्यांनी जे कर्ज घेतलेलं होतं त्या कर्जाच्या थकबाकी संदर्भातील त्याची काही तक्रार होती. त्या संदर्भाने जी तक्रार दाखल केली होती त्याच्यामध्ये अजून तपास चालू आहे. तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही आपल्याला कळवू काय होतं. पोलिसांनी नाशिक रोड येथील समता पतसंस्थेत धडक देऊन चौकशी सुरू केली. कोयटे यांच्यासह 14 गुन्हा दाखल झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.